आमच्या नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असू द्या, पक्ष हा दुय्यम बाजू आहे, तो शहराचा विश्वस्त आहे. तो विश्वस्त म्हणून जर एखाद्या अधिकाऱ्याकडे येत असेल तर तुम्ही नाही म्हणायचं नाही, तुम्ही त्याला पर्याय सांगितला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आज ठीक आहे, आज नाही होता थोडा कालावधी थांब, त्याला दुसरा पर्याय द्या. तुम्हाला सगळ्याच गोष्ट आम्हालाही कळतं पाण्याची अडचण की आम्ही काय जादूगार नाहीये की 15 दिवसात 1 महिन्यात हा संपूर्ण शहराचा आलबेल झालेला असेल आणि हे शहर 24 तास पाणी वेळ नाही होणार असं आम्हाला माहिती आहे. परंतु तुम्ही खोट्या पद्धतीनं जी परिस्थिती गेल्या 4 वर्षात तयार केली त्याला जबाबदार तुम्ही लोक जा. त्याची खापर मात्र आता निवडून आमचे हे लोक सगळे 128 जण आले. त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना नागरिक लोक अपेक्षित धरून आहेत की आपल्या पाण्याचा प्रश्न हा सोडवेल, कचऱ्याचा सोडवेल, शहरामध्ये कुठेतरी चांगला शहराला ग्लो होईल असा प्रकल्प आणेल, माझ्या वॉर्डचं नाव हा खूप चांगल्या पद्धतीने गाजवेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आमच्याकडून असताना आपण मात्र इथं आल्यानंतर फार क्रच परिस्थितीमध्ये आहोत. आपली परिस्थिती वाईट आहे ना, आपण आपल्या प्रभागासाठी काहीच करू शकत नाही असं मात्र त्याला जेव्हा कळतं तेव्हा त्यालाही कुठेतरी वाटत असेल चुकीच्या वेळेला निवडून आलो की काय. आज 100% अशा परिस्थितीची भावना काही लोकांमध्ये आहे. परंतु माझं महापौरांच्या माध्यमातून आयुक्तांना आणि प्रशासनाला सांगणं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या लोकप्रतिनिधींना मार्ग सांगा, त्यांना अडवायचं नाही. उद्याच्या काळात भाऊसाहेब आपण सगळे मिळून यांना चुकीच्या पद्धतीने जर काम झालं तर आम्ही तुमचा नुसता निषेध नव्हे, तुम्हाला सस्पेंड करून तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. याच्या बाबतीत सुद्धा कडक पद्धतीनं भूमिका घ्यायची जर वेळ आली तर आम्ही या सभागृहाच्या माध्यमातून सभागृहाचे अधिकार वापरून तुमच्यावर कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. वेळ आली तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना देखील याबाबतच्या तक्रारी योग्य वेळी केल्या जातील. तशी वेळ तुम्ही येऊ देऊ नये हीच आमची प्रामाणिक भावना आहे. आम्हाला सगळं माहिती आहे, कुठले अधिकारी काय करतात, कुठले अधिकारी काय करत. आता राहुल गलाट्यांनी तर तुम्हाला रेट सकट सांगितलं, 1 रुपयाचे 4 रुपये घेतात. याच्यापेक्षा दुर्दैव काय असं साहेब, जनरल बॉडीत बोलतोय आम्ही, म्हणजे आम्हाला सांगायला लागते तो फायर डिपार्टमेंटचा अधिकारी किती पैसे घेतो, त्याला कुठल्या पोस्टवर बसेल साहेब, तो त्या जागेवर त्यांची नेमणूक व्हायच्या 1 वर्ष अगोदर मी पत्र दिलं होतं की आपल्याकडे या अर्हतेच्या नेमणूक करा. मोबाईल पॉवर बँक आहे साहेब, असे खतरनाक लोक त्या पोस्टवर बसले की साहेब त्यांनी टार्गेटच ठेवलंय, एवढे घेऊनच जायचे घरी. अशी जर परिस्थिती असेल तर या महानगरपालिकेमध्ये इथनं पुढं अधिकाऱ्यांची असले उद्योग चालणार नाहीत की आम्ही तुम्हाला सक्त ताकीद देतो, सूचना देतो आणि विनंती करतो. सुरुवातीला आम्हालाही कळतं, आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्ही सुद्धा कुठं ना कुठे, परंतु तुमच्यावर जसा प्रशासकीय विश्वास आहे आमच्यावर सुद्धा जनमानसांचा विश्वास आहे, या शहराचा विश्वास आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आता खरं तर हाटीकर साहेबांची परिस्थिती अशी झाली, असं झालं एक तर कधी ऑर्डर येईल, त्या 3-4 तास मात्र 2-4 वर्षाचं मलाच एकट्याला ऐकायला लागते. त्यातल्या त्यात राहुल गलाटे आणि मी पूर्वीच्या काळात तुमच्या बाबतीत वेगळ्या भूमिकेत होतो, आम्ही दोघं विरोधात होतो, परंतु आता मात्र आम्ही एका पक्षात आहोत. भाऊसाहेबांनी सांगितलं कधी इकडं कधी तिकडं चालत असतं, तर आता शेवटी कधीतरी इच्छा नसताना देखील काही परिस्थिती, राजकीय परिस्थिती वॉर्ड मधल्या तशा होत असतील. परंतु जरी ते म्हटले अजितदादांच्या इकडून गेले, आमच्या राहुल जाधवांना सुद्धा त्यांनी सुद्धा घड्याळाचा विषय काढल्यानंतर, भाऊसाहेबांचा विषय काढल्यानंतर आमची सुद्धा साहेब जास्त वेळ बोलून 4थी टर्म आहे माझी. त्यामुळे असं काही नसतं, जास्त वेळ बोलल्यानंतर माणूस येतो किंवा नाही येतो, परंतु योग रिपीट होता नक्की. आता इथं आम्ही जे सगळे एवढे कॉन्फिडेंटली जेवढे बोलणार आहेत ना, राहुल असेल, मी असेल, स्वतः भाऊसाहेब असतील, पक्ष कुठलाही असू द्या, आमचा स्वतःवर स्वतःच्या कामावर 100% विश्वास आहे. परंतु हे असताना चुकीच्या कामाला आम्ही कधी समर्थन करणार नाही. आज रोजी पक्षाने दिलेली जबाबदारी खंबीरपणानं आणि निश्चित उद्याच्या काळात शहराला एक चांगली दिशा असेल, उद्याच्या काळात प्रशासकीय कारभार व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालेल, प्रशासनावर आमचा चांगल्या पद्धतीनं होल्ड राहील.